आई ते मी मित्रांसोबत जरा फिरायला जाऊन येऊ का गं, म्हणजे सुट्ट्या रिझल्ट लागला रिझल्ट लागला, त्याच्यावर पास लिहिलेला असेल तरच जायचं. आई जर मी नापास झाले तर काय होणार आहे, काय? म्हणजे नापास होईल का म्हणजे पट्टा कुठे गेला पप्पांचा? हा, नापास होणार आहेस तू? तू तर आम्हाला बोललेले चांगले पेपर गेले, आई एकदम मला सोपे गेले पेपर, तू बोलले होतीस. तू बोलली आता कशी बोलतेस नापास होईल? हा, नापास झाली तर काय? वरती एक काकी आहे, शिवणकाम करतात, तिकडे जायचं. मग बाजूच्या काकींकडे जा, आयब्रो चांगले करतात ते, त्यांच्याकडे आयब्रो शिकून घे. दोन्ही भांडी कर. मग बोलते नापास झाली तर काय, मुर्दा काढून टाकेल नापास झाली तर मी. आजपर्यंत आपल्या खानदारात कोणच नापास नाही झालंय, सगळे पास झालेत आज. हा आहेत, अजून 2 दिवस आहेत रिझल्टला. हा, बघायचं अजून काय चाललंय, कसं चाललंय, नंतर दाखवायचं आपला कालिकेचं रूप. एक आपली मेणबत्ती जळवतात, तिथे अभ्यास करतात, त्या प्रकाशात ते 100% काढतात. तुम्हाला काय कमी आहे? काय कमी आहे? 4-4 पंखे, एसी आहे घरामध्ये, लाईटचा उजाला दिलाय मी, शोकेसला लाईट लावून ठेवले का, तर तुला स्पष्ट दिसायला पाहिजे. आणि तू असं बोलते मी नापास झाली तर. पण त्या सावंतींच्या पोरीपेक्षा जास्तच पाडायचा 1%. तिला 40 पडलं तर तुला 41 पाहिजे. ना ट्युशन नाही, ना पुस्तकं नाही, ना दप्तर नाही. ते फाटका आम्ही बॅग घ्यायचो आणि 4 मैल चालत जायचो. फार ती विहीर लागायची, काय काय लागायचं, तरी पण आम्ही जायचो. हा, तुम्हाला काय कमी आहे? काय कमी आहे? सगळं तर दिलंय तुम्हाला इथं. असं देवपूजा करून काय नाही होत बेटा. हा, सगळी मेहनतीचा खेळ असतो. मेहनत तू केली असेल तर पास होशील तू, त्याच्यामध्ये देव पण काय नाही करू शकत.